नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, रेल्वे ग्रुप डीचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील, काही विद्यार्थी फॉर्म भरायचे बाकी राहिलेले असतील. तर तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असणार की 1,13,000 जागा रिक्त आहेत आणि त्यापैकी 30% जागा भरल्या जात आहेत. म्हणजेच की 32,438 जागा भरल्या जात आहेत. समोर आपण याबद्दल व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी सेफ झोन, सेफ स्कोर यावर्षीचा किती राहणार आहे, जेणेकरून तुम्ही क्वालिफाय करू शकता. त्याबद्दल पण आपण माहिती देणार आहोत व्हिडिओमध्ये. तरी व्हिडिओला संपूर्ण बघा, स्किप करू नका आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला या न्यूज़मध्ये दिसून येणार की 1.13 लाख के बजाय 32,438 पदों पर भरती से आहत. म्हणजेच की इथं तुम्हाला दिसून येणार की 1,13,533 पद जे आहे ते खाली आहेत आणि 32,438 एवढ्या पदावरच त्यांनी जे भरती काढलेली आहे. आणि जर रिक्त पद बघितले आपण इथे दिलेले आहे तुम्हाला क्लिअरली, त्यामध्ये जर भरल्या जाणारे जे टोटल आहे ते 32,438 आणि खाली 1,13,533 जागा आहेत. आणि जे रिक्त पद आहेत त्याबद्दल आपण बघूया की पॉइंट्समॅन बी साठी जे आहे 17,703 पदे जे आहेत ते आणखी खाली आहेत. सहायक ट्रॅक मशीनसाठी 2,797, सहायक ब्रिज 1,054, ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 46,155, सहायक पीवे 900 जागा खाली आहेत. तर तुम्ही बघा, असा जो डाटा आहे हा पूर्ण जो खाली आहे तो 1,13,533, त्यापैकी फक्त 32,438 जागा भरल्या जात आहेत. असे खूप साऱ्या विद्यार्थी किंवा शिक्षक लोकांना वाटत होते की 50,000 प्लस तरी व्हॅकन्सी येतील, पण रेल्वेने फक्त 32,438 एवढ्याच जागेवरती नोटिफिकेशन काढलेली आहे आणि व्हॅकन्सी वाढवायसाठी शिक्षक लोक प्रयत्न करत आहेत. तसेच विद्यार्थी पण सोशल मीडियावरती ट्विट करून रेल्वे बोर्डला मेन्शन करत आहेत की व्हॅकन्सी 1 लाख प्लस पाहिजे म्हणून. आणि व्हॅकन्सी जर वाढली तर खूप चांगलं राहणार विद्यार्थ्यांसाठी. तर अशी ही न्यूज होती जी मी तुम्हाला दाखवलं की 1,13,000 जे पद आहे ते खाली आहेत. तर आणि आपण जर दुसरा पॉईंट बघितला आता की सेफ झोन आणि तुमचा जो स्कोर राहणार आहे तो तुम्हाला किती असायला पाहिजे क्वालिफाय करायला, ते आपण बघूया चला. तर बघा, कट ऑफ बघण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की इम्पॉर्टंट डॉक्युमेंट कोणते लागतील जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करसाल RRB ग्रुप डीचा. तर काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल, पण ज्यांनी कोणी भरलेला नसेल मी त्यांच्यासाठी सांगत आहे की हे जे डॉक्युमेंट असणार आहे हे खूप महत्त्वाचे राहणार आहे. आणि जे सर्टिफिकेट दिलेले आहे तुम्हाला OBC, SC ST, हे जे आहे सेंट्रलचे सर्टिफिकेट राहणार आहे, कारण की रेल्वे जे आहे केंद्र सरकारची नोकरी असल्यामुळे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी. त्यानंतर SSC सर्टिफिकेट. SSC सर्टिफिकेट म्हणजेच की बोर्ड सर्टिफिकेट जे 10वीचं राहतं, त्यावर तुमचं आईचं नाव, बाबाचं नाव आणि तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन असते, म्हणून ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ITI सर्टिफिकेट ज्यांनी कोणी ITI केलेलं असेल त्यांच्यासाठी NCVT SCVT त्यानंतर जर बघितलं आपण PWD सर्टिफिकेट. आणि ट्रान्सजेंडर असाल तर सेल्फ डिक्लेरेशन करावं लागेल. त्यानंतर वर्किंग ईमेल ID, वर्किंग मोबाईल नंबर, ह्या ज्या दोन गोष्टी आहे, वर्किंग ईमेल ID आणि ॲक्टिव्ह मोबाईल नंबर, ह्या खूप महत्त्वाच्या असणार आहे तुमच्या. ह्या हरवायला नाही पाहिजे, कारण की बघा खूप विद्यार्थी आहे की काही महिन्यानंतर जर बघितलं तर काही मोबाईल नंबर हरवले जातात, काही ना काही ईमेल IDवरती त्यांचा मेल येत नाही. तर असं व्हायला नको तुमच्याकडून. हे जे आहे वर्किंग ईमेल ID सोबत ठेवा आणि ॲक्टिव्ह मोबाईल नंबर जो आहे तुमचा परमनंट ठेवा, कारण की जेणेकरून सर्व काही माहिती जी आहे ग्रुप डीची बद्दल ते तुम्हाला तुमच्या मेलद्वारे किंवा मोबाईल नंबर मेसेजद्वारे तुम्हाला कळविण्यात येईल. आणि जो पासपोर्ट फोटो साईज लागणार आहे फोटो, त्याचं जे बॅकग्राऊंड पाहिजे ते व्हाईट पाहिजे, हे लक्षात ठेवा. जेणेकरून कसं आहे, तुमचा फोटोमुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट व्हायला नको. भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट होतात, तर हे तुम्ही बघून घ्याल. त्यानंतर बघा, मी तुम्हाला कट ऑफ दाखवतो. आणि तुम्ही एक्झाम पॅटर्नबद्दल तर बघितलं असेल की एक्झाम पॅटर्न कसा आहे. तर एक्झाम पॅटर्न मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की बघा, मॅथचे 25 क्वेश्चन, सायन्सचे 25 क्वेश्चन, रिझनिंगचे 30 क्वेश्चन, जनरल अवेअरनेसचे 20 क्वेश्चन. आता मॅथ आणि रिझनिंग हे जे दोन सब्जेक्ट आहे सर्व भरतीसाठी कॉमन असतातच, पण सायन्स जे आहे हा खूप महत्त्वाचा विषय राहणार आहे, कारण की यावरच तुमचं सिलेक्शन डिपेंड करणार आहे. कारण की आणि GK GS जे आहे हे पण खूप महत्त्वाचं राहणार आहे. त्यानंतर जर सायन्सचे जर बघितलं आपण क्वेश्चन कोणकोणते, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, तर प्रत्येक चॅप्टरकडून तुम्ही 7-8 क्वेश्चन बघू शकता की 7-8 क्वेश्चन आल्यानंतर तुमचे टोटल जे आहे 25 क्वेश्चन बनून जातात आरामात. तर लक्षात ठेवा की सायन्स जे आहे मी तुम्हाला याची क्लासेस प्रोव्हाइड करणार आहे माझ्या चॅनलवरती. PIQ मोस्ट इम्पॉर्टंट करणार आहे, म्हणून चॅनलला जे आहे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्रामला पण जॉईन होऊन जा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जे अपडेट मिळत राहील. चला, मी तुम्हाला कट ऑफवरती नेतो डायरेक्ट.
तर बघा, महाराष्ट्रातील मुलांनी कोणत्या रेल्वे झोनमधून अर्ज करावा? तर तुम्हाला झोन दिलेले आहे, की हे जे झोनमध्ये आहे व्हॅकन्सी निघाल्या आहे बघा. सेंट्रल रेल्वे मुंबई 3,244 जागा आहेत. वेस्टर्न रेल्वे मुंबई 4,672 जागा आहेत. त्यानंतर सिकंदराबाद 1,642, बिलासपूर 1,373 जागा, जबलपूर 1,614 जागा आहेत. आणि त्या झोनमधील जर कट ऑफ बघितला आपण मागील वर्षाचा, तर बघू शकता तुम्ही सेंट्रल रेल्वे मुंबई जो की लागलेला आहे URचा जो आहे 64.10, OBC कॅटेगरीचा आहे 58.15, SC कॅटेगरीचा 51.89, ST कॅटेगरीचा 44.35 आणि EWS कॅटेगरीचा आहे 40. EWS कॅटेगरीचा सर्वात कमी लागलेला आहे सेंट्रल रेल्वे मुंबई या झोनमध्ये. त्यानंतर बघा तुम्ही वेस्टर्न रेल्वे मुंबई झोनमध्ये जर बघसाल तर EWS कॅटेगरीचा लागलेला आहे 51.60. म्हणजे कसं आहे, झोन वाईज कट ऑफ जो आहे तो कमी जास्त होत असतो. प्रत्येक झोनमध्ये सारखा कट ऑफ लागत नसतो. जर तुम्ही बघितलं प्रत्येक तुमचा जो हा डाटा आहे तुम्ही बघू शकता. त्यानंतर जर खाली बघितलं आणखी 2 झोन दिलेले आहे तुम्हाला बघा, WCR, SCR यामध्ये पण बघा जे लागलेला आहे कट ऑफ कमी 40 EWS कॅटेगरीचा. त्यानंतर बघू शकता STचा 44.84, 43.57 जे आहे कट ऑफ कमी लागलेला आहे. आणि बघा या SCRमध्ये बघू शकता तुम्ही की ओपन कॅन्डिडेट जे UR आहे त्यांचा पण कट ऑफ खूप कमी गेलेला होता, 57.38 एवढा लागलेला होता, तुम्ही बघू शकता. त्यानंतर जर बघितलं आपण की यावर्षी कट ऑफ किती जाऊ शकतो, तर बघा ॲज कंपेअर त्यावर्षी फॉर्म खूप जास्त होते आणि आता जे व्हॅकन्सी निघाल्या फक्त 32,438 व्हॅकन्सी निघालेला आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर बघा तुम्हाला 70+ घ्यावे लागतील आणि जर UR जर असाल तुम्ही तर 75 घेऊन चला, 75+, कारण की हे जे आहे तुमचा सेफ स्कोर राहू शकते यावर्षीचा. आणि जर तुम्हाला स्कोर करायचा असेल आणखी जास्त तर बघा तुम्हाला सायन्स जो आहे तो चांगला स्ट्रॉंग बनावा लागेल. मॅथ आणि रिझनिंग तर असेल, पण सायन्समध्ये तुम्हाला 25 पैकी 20च्या वरतीच क्वेश्चनचे आन्सर द्यावे लागतील बरोबर. त्यानंतरच तुम्ही जे आहे हाय स्कोर करू शकता. तर अशी ही आजची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या. मी तुम्हाला ही जी PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करेल, जेणेकरून तुम्ही हा संपूर्ण डाटा जो आहे बघू शकता आरामात. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.